रामनगरमध्ये विकासाला वेग, कालिका मंदिर ते अक्काबाई मोरे घरापर्यंत कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ। पिंपळनेर शहरातील रामनगर परिसरात विकास कामांना गती मिळताना दिसत आहे। कालिका मंदिर ते अक्काबाई मोरे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार सौ मंजुळाताई गावित आणि नगरसेवक गणेश खेरनार यांच्या हस्ते तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला। नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वी मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले। रामनगर भागातील कालिका मंदिर ते अक्काबाई जतन मोरे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण व गटारीच्या कामाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला। यावेळी वॉर्ड क्रमांक 2 आणि 3 मधील पूर्ण झालेल्या कॉन्क्रीट रस्त्यांची पाहणीही मान्यवरांनी केली। परिसरातील नागरिकांशी संवाद साधत विकास कामांची माहिती देण्यात आली। कार्यक्रमात शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी डॉक्टर तुळशीराम गावित यांनी संजय नगर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या कंपाऊंड प्रमाणे येथील गटारींचे कामही लवकर पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले। तसेच त्यांनी उपस्थित नागरिकांना होळी आणि रमजानच्या शुभेच्छा देत विकास कामे वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। पिंपळनेर नगर परिषद या ठिकाणी या साक्री तालुक्याचे आमदार सभापती मंजुळा गावित, त्याचप्रमाणे या पिंपळनेर नगर परिषदेचे शिवसेनेचे जे सर्व नगरसेवक निवडून आलेले आहेत ते आणि ज्यांना अपयश आलेले आहेत असे देखील सर्व नगरसेवक शिवसेनेचे आणि सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आज पिंपळनेरच्या या नगर परिषदेच्या अत्यावश्यक याच्यामध्ये ज्या नगर विकास खात्याकडनं जे कामं मंजूर केलेले आहेत त्या कामाची पाहणी करण्यासाठी जी कामं झालेली आहेत घोड्यामाळचा वार्ड क्रमांक 3 याच्यामध्ये आणि वार्ड क्रमांक 2 याच्यामध्ये जी रस्त्याची गटारीची कामं मंजूर होऊन पूर्ण झालेली आहेत त्याची देखील पाहणी करण्यात आली या ठिकाणी। त्याचबरोबर जे इतर कामं मंजूर आहेत ते मंजूर कामं जी सुरू आहेत त्याची पण पाहणी करण्यात आली। त्याचबरोबर ही घोड्यामाळची इंदिरानगरची जी जिल्हा परिषदची शाळा आहे ह्या शाळेसाठी देखील वॉल कंपाऊंड आणि गटारीचं काम आणि त्याचबरोबर शुद्ध पिण्याचं पाणी विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह हे देखील या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं आहे। त्याचं देखील थोड्या दिवसामध्येच या ठिकाणी काम सुरू होईल आणि म्हणून या ठिकाणी या घोड्यामाळच्या परिसरामध्ये नगर परिषदेच्या हद्दीत जे नागरिक आहेत त्यांच्या अत्यावश्यक सेवेसाठी म्हणजे रस्ता असेल, गटारी असेल, लाईट असेल तर हा आरोग्याचा प्रश्न देखील या ठिकाणी आता सुटणार आहे। आणि म्हणून सर्व नागरिकांना होळीच्या निमित्तानं मी सर्व माझ्या नगरसेवकांच्या वतीनं, सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं, आमदारांच्या वतीनं आणि सर्व शिवसैनिकांच्या वतीनं आणि शिवाय आता रोजा चालू आहे, रमजान चालू आहे, रमजानच्या निमित्तानं ज्या आपल्या समाज बांधवांनी उपवास ठेवलेले आहेत त्यांना देखील रमजानच्या निमित्तानं त्यांना देखील हार्दिक शुभेच्छा देतो। आणि या होळीच्या निमित्तानं सर्व बांधवांना, हिंदू बांधवांना देखील सर्व बांधवांना होळीच्या निमित्तानं देखील हार्दिक शुभेच्छा देतो। आपण